अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला। विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय सुरुवात। शाळा प्रवेशोत्सव 2025 उत्साहात संपन्न। शालेय जीवनाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मनात आनंद साठवणारा आणि प्रेरणादायी ठरणारा असा शाळा प्रवेशोत्सव 2025 आज राज्यभरात साजरा करण्यात आला असून याच अनुषंगाने शालेय शिक्षण मंत्री मान्य नामदार दादाजी भुसे साहेबांनी बागलाण तालुक्यातील तुंगनदिगर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे खास स्वागत केले। राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब यांनी शाळांना भेटी देत मुलांचा पहिला दिवस खास करण्यासाठी सहभाग घेतला। तसेच जैन धर्माचे तीर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगीच्या पायथ्याशी वसलेले आदिवासी वस्तीचे तुंगनदिगर हे गाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळेसाठी ओळखले जाते। आजच्या कार्यक्रमात शाळेच्या परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले। पहिलीच्या विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषेतील बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। स्वागतासाठी फुलांची सजावट व वाद्यांचा गजर होता। प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या आईच्या साक्षीने शाळा परिसरात वृक्षारोपण केले। या प्रसंगी स्वतः उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पुरणपोळी व आंबा रसासह मिष्टान्न भोजन देण्यात आले। विशेष म्हणजे भुसे साहेबांनी स्वतः विद्यार्थ्यांना भोजन वाढून त्यांच्या सोबत बसून जेवण केले। राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, पाठ्यपुस्तक, गणवेश आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे। भविष्यातील सक्षम पिढी घडवण्यासाठी शासन शिक्षणावर भरघोस खर्च करीत आहे। विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणती अडचण येऊ नये यासाठी सर्व पातळीवर दक्षता घेतली जात आहे। शाळेच्या पहिल्या दिवशीचा आनंद, नवीन वर्ग, नवीन पुस्तक आणि स्वागताच्या गोड आठवणी यांनी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले। या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक, ग्रामस्थ व शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।